विदुर धृतराष्ट्रांचा पंतप्रधान आहेत. हस्तिनापूरचा महाराजा धृतराष्ट्र आणि त्यांचे प्रधानमंत्री किंवा ज्याला महामंत्री म्हणतो तो महात्मा विदुर आहे. एका अर्थाने त्यांचे बंधू आहेत. आणि ते त्यांना वयाने एखाद्या 2 दिवसच धृतराष्ट्र मोठे, अन्यथा महात्मा विदुर वयाने लहान असतानाही बुद्धीने, अनुभवाने, ज्ञानाने खूप मोठी व्यक्तिमत्व आहे. प्रश्न होता त्यांचा, झोप लागत नाही. माणसांच्या जीवनात सर्व काही आहे आणि झोप एक नसेल तर सर्वही शून्य आहे. आम्ही आयुष्यात मिळवलेले सर्व संपत्ती एका पारड्यात आणि आमची झोप एक पारड्यात टाकलं. झोप जर नीट नाही मिळाली, नाही लागली, तर एवढी ज्यासाठी कमावलं होता ना, हे सर्वही शून्य होऊन जात, शून्य होऊन जात. आणि झोप न लागण्याचा चिंता मनात प्रवेश करण्याची मार्ग काल सांगितलेले आहे. महाराज निश्चिंत राहण्यासाठी, समाधानाचा जीवन जगण्यासाठी उत्तम लोकांचे व्यवहार कसे असतात मी आपल्याला समोर ठेवतो असं म्हणतात. महाराज आपली राज्य व्यवस्था, राज्याचा ऐश्वर्य दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी इत्यादींच्या हातात देऊन आपण म्हणता माझं राज्य सुखी झाला पाहिजे, माझं राज्य समृद्ध झालं पाहिजे, माझं राज्य निष्कंटक राहायला पाहिजे. राजांचं कर्तव्य प्रजापालन असते आणि अख्खं राज्य सुखी राहायला पाहिजे, माझी संपत्ती सुरक्षित, ऐश्वर्य सुरक्षित राहायला पाहिजे. महात्मा विदुर म्हणतात, राजाला जरूर चांगल्या मार्गदर्शकांची गरज आहे. आपण डोळ्यांनी अंध आहात. जन्मतः आपल्याला दृष्टी नाही मिळाली, त्याच्याकरता आपल्याला मार्गदर्शकांची गरज भासते. एक. दुसरं, डोळे असून सुद्धा माणसं जेवढ्या उच्च स्थानावर जातात, मोठे जबाबदारी घेतात, तसे त्यांचे डोळे आणि कान छोटे होत जातात. दुसऱ्यांच्या डोळ्यावर, दुसऱ्यांच्या कानावर विसंबून राहावं लागतं. इचलकरंजीची नगराध्यक्ष झालो तर इचलकरंजी नजरेखाली असते. त्याच व्यक्तीला जर मुख्यमंत्री बनवलं तर त्यांचे डोळे आणि कान छोटे होतात, सगळीकडे पोचू शकत नाही. तीच व्यक्ती जर प्राईम मिनिस्टर बनले, त्यांचे डोळे आणि कान आणखीन छोटे होतात. तेव्हा दुसऱ्यांवर विसंबून राहावं लागते, त्यांना कोणतरी मार्गदर्शक लागतात. महात्मा विदुर म्हणतात, माणसं मोठी होतात तसं त्यांना
त्यांची जबाबदारी बरोबरच उत्तम सल्लागार मार्गदर्शकांची आवश्यकता असते. विधुरांचं म्हणणं असं आहे, मार्गदर्शकही असा असायला पाहिजे ज्यांना मार्ग नीट माहिती आहे, मार्गक्रमण करण्याची सर्व तंत्र अवगत आहेत. राजा लोणीच्या रखवाली करण्याकरता मांजराची नियुक्ती जर केली, याच भाषेत सांगतात, लोणीचे एक पात्रेत, लोणी एका पात्रेत ठेवलेले आणि त्याच्या रखवालीचं कार्याकरता नियुक्ती कोणाची केली? मांजराची. सुरक्षित राहील का? ही प्रत्येकाच्या जीवनातली. असं आपण कोणी समजू नये की ही धृतराष्ट्रांचं चालू आहे आणि आपला काय संबंध आहे. आम्ही आमच्या प्रत्येकांची एक एक साम्राज्य आहेत. धृतराष्ट्रांचा हस्तिनापूर होता, आमचं घर आहे. आम्ही त्या साम्राज्याचे अधिपती आहोत किंवा तिथे कुठलं तरी स्थान, कुठली तरी जबाबदारी आमच्यावर आहे. आम्ही त्याच भूमिकेत आहोत. चालेल का? तुम्ही भोक्याच्या हातात लोणीच्या रखवालीची जबाबदारी सोपवून आता माझं ऐश्वर्य सुरक्षित राहायला पाहिजे, माझा मान सन्मान हस्तिनापूरचं सुरक्षित राहायला पाहिजे, कसं राहू शकेल महाराज? कसं राहू शकेल? आणि आपल्यासारख्यानं आम्ही बोलणं उचित नाही. आपण बोलवलात म्हणून मी आपल्यासमोर हे मांडतो. यापूर्वी वेगळ्या भाषेत मी आपल्यासमोर मांडलेलं होतं, आपण मान्य केलाच नाही का? आपण न विचारता मी पूर्वी आपल्याला मार्गदर्शन केली होती. मग ते द्यूत प्रसंग असेल, लाक्षाग्रहाचा प्रसंग असेल, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग असेल, पांडवांना वनवासाला धाडण्याचा प्रसंग असेल, महाराज हे अनुचित आहे आणि हे आपल्या हातात आहे, आपण रोखू शकता, असा खूप वेळ मी आपल्याकडे विनंती केली होती. का? एक महामंत्री म्हणून मी सल्ला दिली होती. आणि एवढंच माझं चूक होतं की आपण सल्ला न मागता मी दिला होता. राज्याची स्थितीगती सर्वजन सुखाय सर्वजन हिताय, सर्वांच्या सुखासाठी सर्वांच्या हितासाठी राज्य व्यवस्था असते आणि राज्य व्यवस्थेचा प्रमुख या नात्याने मी आपल्याला राज्यातील एक महत्वाचा घटक दुःखी होते तर राज्य सुखी राहू शकत नाही. महत्वाचा घटक आहे पांडव आणि पांडवांना मानणारा एक खूप मोठं वर्ग आहे पाठीमागे. त्यामुळे तुम्ही केवळ पांडव म्हणजे 5 लोक आहेत असं समजू नका. त्यांना मानणारा, त्यांच्या विचाराला गती देणारी खूप मोठा समाज आहे आणि सर्वही दुःखी होईल. म्हणून महाराज आपण ह्यांना समजवावं असं मी बराच वेळ तुम्हाला विनंती केली होती. हा एवढंच की आपण न विचारताच आम्ही सल्ला दिली होती. पण आज मी जे आलोय माझ्या मनाने नाही आलो आणि तुमच्या निरोपावर मी आलोय म्हणून मी आपल्या समोर हे विषय मांडतो आहे असं म्हणतात. सांगतात खूप सुंदर 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 व्यक्ती सांगतात, महाराज जगात सुखी राहणारा, सुंदर जीवन व्यतीत करणारा माणूस असा असतो, पंडित असा असतो, बुद्धिमान माणूस असा असतो ज्यांच्याकडे ज्ञान, आत्मज्ञान, ज्यांच्याकडे बळ, ज्यांच्याकडे वैराग्य, ज्यांच्याकडे प्रीती, प्रेम, विश्वास
ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे भांडवल म्हणून आहेत, हा माणूस कार्य कितीही कठीण असू द्या पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते आणि तो बुद्धिमान ठरतो. मनुष्य म्हणून व्यवहार करणाऱ्यांकडे कनिष्ठ एवढी असायला पाहिजे. आपल्याकडे आहेत की नाही आपण पाहायचं आहे. आत्मज्ञान पाहिजे, बळ पाहिजे, वैराग्य पाहिजे, प्रीती विश्वास या गोष्टी पाहिजे. आपण आपला संसार पार पाडण्याकरता हे पाहिजे. आत्मज्ञान एवढ्यासाठीच पाहिजे, आत्मन प्रतिकूलानि परेशाम न समाचरेत. माझ्या आत्म्याला ज्या ज्या गोष्टी टोचतात आणि बोचतात असंच इतरांच्याही आत्म्याला टोचत बोचत असतात. म्हणून माझ्या विरोधात किंवा माझ्या समवेत लोकांनी जसं व्यवहार करावं असं मला वाटतंय, तसेच मीही इतर सर्वांशी व्यवहार करावं. तो समोरचा माणूस छोटा असू द्या नाहीतर मोठा असू द्या, गरीब असो वा श्रीमंत असो, श्रेष्ठ वर्गातला असो किंवा कनिष्ठ वर्गातला असो, शरीर कुठेही जन्माला येऊ शकतं पण आत्मा सगळ्यांचा एकसारखाच असतो. त्या आत्म्याबरोबर व्यवहार करताना तो दुखावला जाणार नाही, सुखावून जाईल अशाच पद्धतीने त्यांच्याबरोबर व्यवहार करायचा, अशाच पद्धतीने व्यवहार करायचा. ज्याला संवेदनशीलता म्हणतात त्याला पर्यायी शब्दाने आत्मज्ञान असं म्हणतात. जर एखाद्या गोष्टीबद्दल मला खूपच आनंद वाटला, बहुतेक ही गोष्ट इतरांनाही आवडत असावं, मग इतरांच्या बाबतीत मी तसं का व्यवहार करू नये. संवेदनशीलता कोणी असो, या जगात कोणीही छोटे नाही कोणीही मोठे नाही. आर्थिक दृष्ट्या सगळ्यांनाच लहान मोठं समजण्याची आमची जी समज आहे ती अत्यंत चुकीची आहे. धनसंपत्ती दैवयोगाने येते आणि दैवयोगाने जाते पण. लक्ष्मी स्थिरान भवती, लक्ष्मी इथे स्थिर राहत नाही. काय राहील का कोणाच्या घरात? आम्ही कितीही प्रयत्न केला, जेवढा वेळ आपली निरीक्षण करण्यासाठी आलेले, देवी लक्ष्मी कोणाच्याही घरात राहण्यासाठी नाही आली, पाहण्यासाठी आली. या घरातली माणसं कसे राहतात कसे वागतात हे पाहण्यासाठी आली. आणि तिला बांधून घालण्याचा आम्ही प्रयत्न केला तर तिचा नवरा गप्प बसणार नाही. होय ना? लक्ष्मीचा नवरा आहे की नाही? विष्णू भगवंत आहे. अरे तुमची सुखदुःखाची पाहणी करण्याकरता आले तर तुम्ही बांधूनच घालताय घरात? हे कुठलं न्याय आहे? नाही. तिला चलन म्हणतात, चालत राहणार ते. लक्ष्मीला दुसरं नाव आहे चलन, चालत राहणार. मला 10 रुपये मिळाली तर 10 रुपये मी वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च करतो, तेव्हा ती चालत 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 जाते पुढे. कुठल्या खाद्यवस्तू घेतले, वस्त्र घेतले, आणखीन काय वाहतुकीसाठी खर्च केला तर ती पैसे गेले. तिथेही राहत नाही ती व्यक्ती दुसऱ्या कामासाठी असं हे फिरत असते. आणि फिरत फिरत सगळ्यांचीच निरीक्षण करत असते, सगळ्यांचीच परीक्षण करत असते. अशा वेळी
हिचा पाय मोडून आमच्या घरातच पडावं असं म्हटला तर तिचा यजमानी काय, तो पाठोपाठ येतो. अरे तुमच्या सुखदुःखाची विचारपूस करायला आले तर तुम्ही आलेल्या माणसांना गडप करताय असं म्हणेल. हे एक साधा लॉजिक आहे, तर्क आहे. लक्ष्मी ही स्थिरा न भवती, कुठेही स्थिर ना, येती आणि जाईल. अजगर करे न चाकरी, पंछी करे न काम, दाने दाने पे लिखे है खाने वालों का नाम. आम्ही नेहमी ऐकतो. प्रयत्न करणाऱ्यांना सर्व काही मिळत असतं तर सगळीच श्रीमंत झाले असते. काही प्रयत्नात आम्ही कमी नाही आहोत. त्याला आमची पूर्वकर्मांची, पूर्वजन्मातील कर्मांची जोड असावं लागतं. वर्गात परीक्षेला बसलेले सगळ्या मुलांची इच्छा आणि प्रयत्न राज्यात नंबर 1 यावं, सगळी येऊ शकत नाही, मागे पुढे पडतो. काय प्रयत्न कमी पडला होता नाही, दैवाचा साथ ज्याला लागला. दैव असं कोणावर मोफत दया करत नाही. दैव कोणावरही मोफत दया करत नाही. त्यांची पूर्व कर्म चांगले असतील देवालाही सांगावं लागत नाही, ते आमच्यासाठी धावून येतात. म्हणून त्याचा काय घेऊन बसलोय आम्ही. येणार, पण आलेले असतानाही हे बल आहे. मग जसं अध्यात्म विद्या आहे तसे बळ, धनबल असेल, जनबल असेल, विद्येचा बळ असेल, बुद्धीचा बळ असेल, हे सगळे बळ आहेत आमच्याकडे. त्या बळांचा उपयोग कसा करावा याची बुद्धी आमच्याकडे पाहिजे. याशिवाय श्रद्धा, प्रीती आमच्याकडे असतील आणि त्याच्याबरोबर आत्मविश्वास दृढ असेल, ती माणसं जीवनात राजा यशस्वी होतात. यात कुठल्या गोष्टी कोणाकडे कमी आहेत ज्यांनी त्यांनीच पाहावं असं महात्मा विदुर म्हणतात. एवढंच नाही, ते म्हणतात राजा, माणसं शास्त्राला आणि शरीराला अनुकूल अशीच पदार्थ स्वीकार करावे, खावं प्यावं. शास्त्राला आणि शरीराला अनुकूल असतील अशीच पदार्थांची सेवन करावं. कोणाचाही अपमान न करता जीवन जगावं. सुंदर वाक्य सांगितलं. आपलं खाणं जे आहे शास्त्राला, शास्त्र काय सांगते, मा हिंसात सर्वभूतानि, कोणत्याही जीवाला हिंसा पोचता का अशा पद्धतीचं भोजन असावं. शास्त्र काय सांगते, मती भ्रमित करेल असं कुठलाही भोजन किंवा पेय वस्तू माणसाने घेऊ नये, घेऊ नये. आणि त्याशिवाय म्हणतात शरीराला अनुकूलही पाहिजे. शास्त्राला जसं अनुकूल आहे तसं शरीरालाही अनुकूल पाहिजे. शरीराला कोणता आहार अनुकूल आहे, शरीराला हितावह, शरीराची हित ज्याच्यामुळे साध्य होणार आहे
आणि शरीराला जेवढा गरज आहे तेवढा, आणि जेव्हा आवश्यक आहे तेव्हा, या 3 गोष्टी पाळला शरीराला ते अनुकूल व्यवहार ठरतं, भोजन अनुकूल ठरतं. माझ्या शरीराला काय पचते काय नाही पचते आपण विचार केली पाहिजे ना. शरीराला भाकरी पचते, चपाती पचन होते, पण तळलेले पदार्थ रोज खाल्लं तर पचन होणार नाही, कधी कधी पचन होईल. शरीराला अनुकूल पाहिजे. शरीराला सर्व प्रकारची रसांची गरज आहे, षड्रसांची गरज आहे. जितक्या आवडीने आम्ही जी भाजी खातो तितक्याच आवडीने कारलाई खाण्याची गरज आहे का? तेही एक गरज आहे, शरीराची एक अनुकूलता. मी जेवढ्या डाळी खातो तेवढी दुसरी वस्तू पण खाण्याची, जी आमच्यासाठी देवाने इतकी अद्भुत विश्व निर्माण केले सर्व प्राण्यांसाठी. किती प्रकारचे धान्य, एक एक प्रकारच्या धान्यावरच माणसं जीवन व्यतीत करतात. बघा, ज्वारी दिलेली, ज्वारीला पर्याय म्हणून काय काय दिले? गहू दिलेली आहे, बाजरी दिलेली आहे, मक्का दिलेली आहे, नाचणी दिलेली आहे, तांदूळ दिलेली आहे. हे सर्व पर्यायी वस्तू आहे. याबरोबरच तेल लागते शरीराला म्हणून तिलधान्य दिलेले आहे, तैलधान्य दिलेले, केवढ्या प्रकारची शेंग दिलेली आहे, सूर्यफुल दिलेली आहे, करडई दिलेली आहे आमच्यासाठी, मोहरी दिलेली आहे आमच्यासाठी, कपाशी दिलेली आहे आमच्यासाठी, सरकी. याशिवाय छोटी 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 खूप सारे, ज्या त्या प्रदेशात वेगवेगळे आहेत. काश्मीरमध्ये गेलो, करडईचे तेल मागितले, शेंग्याचे तेल नाही मिळणार तिथे. तिथे त्यांची झाडावर जे मिळते बीज त्याच्यापासून तयार अक्रोडचं तेल मिळेल तिथे. उत्तर भारतात गेलो तर मोहरीचे तेल भेटेल. गुजरात पासून खाली आलो तर शेंग तेल भेटेल. इथून खाली उतरलो मराठवाड्याकडे गेलो तर करडईचं तेल भेटेल. जिथे जे लागेल ते दिलेले देवाने, तेल दिलेले, भाज्या दिलेले देवाने. काही एक प्रकारची भाजी, 5-50 प्रकारचे कंदवर्ग वेगळे, वेलवर्गीय वेगळे आहेत, पर्णवर्ग वेगळे आहेत, हिरव्या भाज्या आणि फळवर्ग वेगळे आहेत. किती प्रकारचे दिले? शेकडो प्रकारच्या भाज्या आम्हाला दिले देवाने, नेहमीचे वापरातले आणि रानभाज्या म्हणून. आणि आम्हाला हे जे झाडं दिसतात ना, ज्यांना भारतीय झाड म्हणतो ते, देशी झाड म्हणतो ना ते, यातले 80% झाड आमची भाज्या बनवू शकतात. आम्हाला माहित नाही. मग टेस्ट कसं करावं? एक मशीन असते, ते मशीन लावावं त्याला. झाड कुठलंही असू द्या, गाय सोडायचं, गाय त्या झाडाची भाजी खाल्ली, पालं खाल्ली की समजायचं ही माणूस खाऊ शकतो. मोठी मशीन म्हणजे तीच आता. त्याला मशीन म्हणतात. मशीन असे खूप छान छान असतात. शाळेत विचारले म्हणे गुरुजींनी, अद्भुत मशीन कुठलं जगातलं? कोण म्हणाले कम्प्युटर, कोण म्हणाले विमान, कोण म्हणाले नाही मिसाइल्स, कोण म्हणाले अमुक आहे, कोण म्हणाले तमुक आहे, असं सगळे सांगितले. कोपऱ्यात बसलेली एक पोरगी होती, ती उठली आणि म्हणाले कोंबडीसारखा अद्भुत मशीनच जगात नाही म्हणाले. तिला विचारले का?
गारीवरच्या काही काही निवडून खाते आणि सकाळी फर्स्ट क्लास पैकी अंडी देते. असा कुठली मशीन आहे जगात? खराब सगळी खाते आणि चांगलं एक काहीतरी देते. तुमच्या जगातल्या सगळ्या कारखान्यात चांगलं खाऊन सगळे बाहेर कोणी वास घेणार नाही अशी पदार्थ बाहेर सोडतात, पण ही प्राणी अशी नाही म्हणाल. गेलेले साहेब डोक्याला हात लावला, या पोरगीला सुचलं कसंही. तसं काय एक अद्भुत यंत्र आहे, मशीन आहे. तपासायला हरकत नाही. तिनं खाल्लेले कुठलेही पदार्थ मनुष्य खाऊ शकतो, कुठलाही हिरवे पदार्थ खाऊ शकतो. मनुष्यांचा आहार मनुष्य शरीराला अनुकूल आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल नाही आहे. एवढंच नाही, फळं दिलेले देवाने, किती प्रकारची फळं. संत्री दिली, त्याचा टेस्ट वेगळा. मोसंबी दिला, त्याचा टेस्ट त्याच्यापेक्षा वेगळा. चिंच दिला, आमसूल दिला, स्टार फ्रूट दिला, हे सगळे आंबटवर्गीय आहेत. आंबा दिला, लिंबू दिला, गोड केळी दिला, पपई दिला, संत्री दिला, किती फळं दिली, गोड गोड गोड, खारट तुरट, सगळ्या प्रकारची फळं दिला. आणि एवढी समृद्ध असताना माणूस असा का वागत असेल? खाऊ नये ते खायला जातोय, असं का करत असेल? एवढी जनावरांना भेटतील, एवढी असताना सुद्धा हे चांगले टाकून खराब खायला का जात असेल? हे आम्हाला पडलेले प्रश्न नाही, विदुरांच्या काळात सुद्धा पडलेले प्रश्न आहे. शरीराला अनुकूल आणि शास्त्राला अनुकूल असेच पदार्थ खाल्ला आणि मस्तपैकी मेहनत केला. कोणाचाही अपमान आयुष्यात कधी केला नाही, तर त्याच्यासारखा सुखी माणूस कोण नाही, असं विदुर सांगतात. मी नेहमी म्हणत असतो, मेलेले पदार्थ कुठे टाकतात, कुठे ठेवतात? मेलेले स्मशानात जातात. आमच्या प्रिय व्यक्ती घरात मेली, काय घरात ठेवतो का आपण? नाही. कुठे ठेवतो? तास 2 तास 4 तास राहील आणि नंतर स्मशानात ठेवतो. जी वस्तू स्मशानात ठेवायला पाहिजे ती वस्तू पोटात ठेवणाऱ्याला बुद्धिमान म्हणतील का? कळलं तुम्हाला? जी स्मशानात जाण्यास योग्य आहे, आपण कोणीही सांगावं की नाही माझ्या पोटात जाईपर्यंत जिवंतच होता तो, असं कोणीही सांगावं. मग ती कोंबडी असे ना, बोकड असे ना, शेळी असे ना, मग म्हैस असे ना, कुठलाही प्राणी, ज्या प्राण्यांचे आपण मांस खातो, ही मांस माझ्या पोटात जाईपर्यंत जिवंतच होता असं कोणी सांगावं. घरात मेलेले प्राणी नेऊन कापला तर जे परिणाम आहे तीच रस्त्यावर किंवा कुठे जाग्यावर कापून खाल्ले तरी परिणाम तेच आहे, ती मेलेलीच आहे. मेलेल्याची जागा असते स्मशान. आणि माणूस आपल्या पोटाला जर स्मशान बनवत असेल तर त्याला अनुकूल म्हणता येईल का? महात्मा विदुर विचारतात, मी नाही विचारत हे प्रश्न. शरीराला आणि शास्त्राला, शास्त्र म्हणते की हे सर्व जगातले सर्व प्राणी देवानां प्रिय आहेत, कोणी शत्रू नाहीये, कोणी कोणाच्या खाण्यासाठी जन्माला आलेले नाही, सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिलेले आहे देवाने. आणि कोणाचाही अपमान न करता, हेही सांगितले महात्मा विदुराने, कोणाचाही अपमान न करता जो जीवन व्यतीत करतो त्याच्यासारखा बुद्धिमान माणूस कोण नाही आहे. हे सांगता सांगता
पुढे सांगतात, पाऊस, थंडी, ऊन याबरोबरच अनुकूल प्रतिकूल, उष्ण थंड, अनुकूल प्रतिकूल काहीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये न ढगमगता भगवंतावर विश्वास किंवा श्रद्धा, प्रीती आणि समर्पण या भावनेने आपलं कार्य पूर्ण करतो, त्यांच्यासारखा उत्तम माणूस जगात नाही. राजा आपण समजून घ्यावं. परिस्थिती कसंही असो, ते बदलण्याची अधिकार आम्हाला देवाने नाही दिलेले. पाऊस आहे, पाऊस आम्ही नाही बदलू शकत. यावर्षी तापमान अधिक आहे, आम्ही नाही बदलू शकत. थंडी खूप पडायला लागला, आम्ही नाही बदलू शकत. परिस्थिती आम्ही नाही बदलू शकत. आम्ही मनस्थिती जरूर बदलू शकतो. त्या परिस्थितीला अनुकूल असा मनस्थिती तयार करू शकतो. त्याची मुकाबला करण्याची क्षमता शरीरात आम्ही निर्माण करू शकतो. जग नाही बदलू शकत. ते जगाची सामना करण्याकरता लागणारी मनस्थिती आणि देहस्थिती आम्ही बनवू शकतो. सूर्याने एवढा ताप निर्माण केला म्हणून पाय भाजतात म्हणून काय असंच फिरलो आम्ही? नाहीये. देवा तुझं काम तू कर, मी एक जोड चपलाने सगळे भागवतो. अख्खं विश्व तापला, नाव ठेवत बसले नाही आमची लोक. एक जोड चप्पल तयार केले, म्हणाले काय तापते तापू द्या, म्हणाले त्याच्यात आपण करू. हिमालयात सुद्धा गेले तर बर्फ पडतो, बर्फ पाडणं बंद करायला गेले नाही, म्हणाले आम्ही स्वेटर शिवून घेतो. आम्ही उलनची कपडे आणि रजाई शिवून घेतो. बस आम्ही तयार होतो त्याच्याकरता. परिस्थिती कशाही असू द्या, त्या परिस्थितीमध्ये आमचा जो कार्य आहे त्या कार्यावर आमचा प्रेम असायला पाहिजे, आमची इच्छाशक्ती मजबूत असायला पाहिजे, आमची प्रयत्न शक्ती मजबूत असायला पाहिजे. आणि त्या कार्याबद्दल किंवा त्या कर्माबद्दल माझ्या मनात सन्मान असायला पाहिजे. त्या कर्माचा मी सन्मान केली पाहिजे आणि माझ्याकडे ते कार्य सिद्धी करण्याकरता समर्पण भाव असायला पाहिजे. आणि मनात भगवंताची भक्ती आणि श्रद्धा ठेवून कार्य पार पाडणारा असतो तो जगातला सर्वात उत्तम व्यक्ती असतो असं म्हणतो. म्हणजे कार्य कोणतंही असो, लहान असो मोठे असो, लहान असो मोठे असो, कार्य तो महत्वाचा नाही आमच्या जीवनात. आमच्या जीवनात महत्वाचा त्या कार्यावर आमचा प्रेम पाहिजे, त्या कार्यावर आमचा श्रद्धा पाहिजे, त्या कार्याबद्दल गौरव पाहिजे, त्या कार्याचा, त्या कर्माबद्दल आमच्या मनात गौरव पाहिजे, सन्मान पाहिजे. आणि कार्यसिद्धी करता आमच्यात समर्पण पाहिजे. एवढं ठेवून जर कार्य केला तर तो कधीही अपयशी ठरणार नाही, असा महात्मा विदुरांचा अनुभव आहे आणि सगळ्यांचाच अनुभव आहे. मी म्हटलं ना, आता आमचं कार्य छोटं असेल मोठं असेल, आम्ही काय झाडू मारण्याचं काम छोटा मानतो. काय छोटा असू शकतो? झाडूच कोण नाही मारले कलेक्टर ऑफिसमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये बसू शकेल?
आमच्या घरात झाडू मारायचं काम हलकं आहे म्हणून कोणच झाडूला हात नाही लावले तर उद्या आम्ही घरात राहू शकणार आहे? नाही. आमच्या घरात आम्ही पैसे मोजण्याचा काम जेवढा मोठा समजतो त्याच्याही पेक्षा महत्वाचा. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी वर्ध्याला होते गांधीजी. काही दिल्ली आणि देशाच्या इतर भागातून वकील मंडळी आले स्वतंत्रता लढाई संबंधात चर्चा करण्याकरता. गांधीजी आणि त्यांची सहयोगी लोक जे होते सहवासी आश्रमातले संध्याकाळच्या जेवणासाठी तांदूळ निवडत होते. त्या लोकांनी निरोप पाठवले, गांधीजींना सांगा की आम्ही स्वातंत्र्य लढाई संबंधात ह्याला पुढे कसं न्यावं याकरता चर्चा करायला आलोय, आंदोलन कसं न्यावं, सत्याग्रह कसा पुढे न्यावं याच्या संबंधात चर्चा करायला आलोय. गांधीजी म्हणाले बोलवा. ते आले, समोर बसले, 5 मिनिटं बसले, 10 मिनिटं बसले. गांधीजी आपले काम करत होते. ते लोक म्हणाले गांधीजी फार महत्वाची चर्चा करण्यासाठी आम्ही आलोय. गांधीजी म्हणाले माझे कान ऐकायला मोकळेच आहेत, सांगा म्हणाले. नाही, आम्ही ही सत्याग्रह जे आहे ह्याला पुढे कसं न्यायचं ह्या संबंधात महत्वाची चर्चा करणं. हा महत्वाची चर्चा सांगा ना, मी ऐकतोय म्हणाले. माझा तोंड पण मोकळा आहे, माझा कान पण मोकळा आहे, फक्त डोळे आणि हात काम करतात. ते त्यांच्या कामात आहेत, तांदूळ निवडायच्या कामात. ह्या कामासाठी हे दोन्ही फ्री आहेत म्हणाले. नाही, आपलं एवढ्या राष्ट्राचा महत्वाचा काम करण्यासाठी आम्ही आलोय आणि तांदूळ निवडलं नाही तर किंवा निवडायचं काम जरा बाजूला ठेवलं तर चालणार नाही का? गांधीजी म्हणाले नाही चालणार, कारण स्वातंत्र्य आम्हाला उद्यासाठी पाहिजे, जेवण आम्हाला आज संध्याकाळसाठी पाहिजे. बरोबर? स्वातंत्र्य लढाई आहे उद्या परवाची आणि भोजन आज संध्याकाळचे. नाही, मग म्हणाले मग तुम्ही तांदूळ निवडत असताना आम्ही असंच मोकळे कसं काय? यांना एक एक ताटात तांदूळ भरून द्या म्हणाले. तुम्ही निवडत तेव्हा गांधी म्हणाले की स्वातंत्र्य लढाईचं कार्य जितकं श्रेष्ठ आहे तितकंच श्रेष्ठ हे तांदूळ निवडण्याचंही काम आहे. देशात स्वतंत्रता लढाई जितकं महत्वाची आहे तितकंच शौचालय साफ करण्याचं काम सुद्धा तितकंच महत्वाचं. स्वच्छता आंदोलन सुरू केले तेव्हा ते म्हणाले की तितकंच महत्वाचं काम हे सुद्धा आहे आणि कुठलंही कार्य छोटं आणि मोठं नाही या जगात असं आम्ही समजलेले असो तर आमच्यासारखे मूर्ख दुसरे कोण नाही म्हणाले. कोणी असो, इथे कोणीही छोटे नाही आणि मोठे नाही. आम्ही ज्यांच्या कामावरनं त्यांना छोटे समजतो. हे काम करणं म्हणजे कनिष्ठ आहे, हे काम करणं म्हणजे श्रेष्ठ आहे असं आम्ही समजतो. असं काय आहे का? यांचीच इंद्रियांमध्ये भांडण लागलं. दात म्हणाले आम्ही सगळी जिरवून बारीक करून आत पाठवतो म्हणून तुम्ही सगळे जिवंत आहात, असं इतर इंद्रियांना म्हणाले. डोळे म्हणाले मीच बघितलं नसतं तर तू काय खाल्ला असता. तेवढ्यात हात पुढे आले, हो तू बघून काय उपयोगाचा, उचलून मी आत टाकलाय, मी नसतो तर काय चाललं असतं काय हे सगळे म्हणाल. तेवढ्यात पाय म्हणाली होय तू धरला असतात पण तुला नेणार कोण तिथपर्यंत, आणणार कोण, मी आहे म्हणून तुमचं सर्व काम चालू आहे असं पाय म्हणाले. तेवढ्यात जर बुद्धिमान होता प्राण म्हणाला तुम्ही असता तर काम चालेल की नाही चालेल हे पाहण्याकरता तुम्ही 1-2 महिने सुट्टीवर जावा. तुम्ही गेल्याने हे शरीर चालते की नाही बघूया, कोण मोठे आहेत कोण लहान आहेत, आणि त्यांना मोठे म्हणायचं की जे गेले तर काहीच चालत नाही. ते गेले तरी जर चालत असेल तर त्यांची गरज नाही म्हणजे ते मोठे नाही आहे. मग सांगितले डोळ्यानं तुम्ही 1-2 महिने जावा. 2 महिने शरीर सोडून डोळे गेले का शरीर कोणाचं चालत नाही?
फर्स्ट क्लास चालते. दुसरे भरवतात संध्याकाळी संध्याकाळी येऊन, हे बिचाऱ्याला दिसत नाही हो, द्यावो. व्यवस्था चांगली होते. म्हणजे डोळे नसलेले जगत नाही का, जगतात. मग ते परत आले, अरे बापरे, इथे का आपलं किंमत नाही बाबा म्हणा. कानानं सांगितले तुम्ही जाऊ 2 महिने रजेवर. कान गेले. ना ऐकू येणारी काही जगत नाही. आपल्या सगळ्यांच्या घरात 1-2 आहेतच की. कमी ऐकू येणारी नाही आहे, काय व्यवहार चालत नाही आहे, फर्स्ट क्लास चालते. ऐकू येणाऱ्यांपेक्षा ऐकू न येणारी जास्त सुखी आहे. सगळ्या भानगडी काय ऐकत नाही ना, जास्त सुखी आहे. ते 2 महिने गेले, काम काय थांबला नाही. मग नंतर सांगितलं दातानं तुम्ही जरासं जावा. दात गेले. दात गेल्याने काय काम थांबतात? हातानेच बारीक करतात आणि आत ढकलतात. चालले 2 महिने. मग हातानंच सांगितलं तुम्ही 2 महिने जावा. हात बाहेर गेले, काही काम थांबले नाही. नंतर सांगितलं दोन्ही पाय जावा तुम्ही. आता दोन्ही पाय गेले तर कोण मरतो माणूस? चाललं. सगळे आले, म्हणाले अरे आपण नसताना सुद्धा ही चालते. मग प्राणेश्वराने सांगितलं मी 1-2 महिने जाऊन येतो, आणि 2 महिने जाऊन येतो म्हणून नुसतं शरीर सोडून बाहेर आला तर सगळे ओरडायला लागले नका नका जाऊ, या बडाने फार वेळ जगणार नाही आम्ही. कोण महत्वाचे इथे? जो महत्वाचा आहे तो कधीही म्हणत नाही मी महत्वाचा आहे, पण इतर आलतो फालतो आहेत हेच आम्ही महत्वाचे असं म्हणतात. आमच्याशिवाय चालत नाही असं आम्हाला आभास होतो. आमच्याशिवाय चालत नाही असा आभास आम्हाला होतो. कोणाशिवाय काही थांबत नाही, थांबत नाही. कर्म कुठलंही कनिष्ठ नाही, कुठलंही श्रेष्ठ नाही. कर्म कर्मच आहे. त्या कर्माप्रती आमची श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे, निष्ठा पाहिजे, आणि त्या कर्माप्रती प्रतिष्ठा, सन्मान. मी करत असलेले काम हे छोटं नाहीये, फार महत्वाचं काम करतो मी, याचा मला अभिमान पाहिजे. आम्हीच करत असलेल्या कामासंबंधात आमच्या मनात अनास्था किंवा कमीपणा असेल तर आम्ही कधीही सुखी राहू शकत नाही. आम्ही कोणतेही काम करू, पण हे कार्य महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल माझं मत असं पाहिजे की माझ्यासारखा सन्मानकारक कार्य कोणी करत नाही असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. जो काम जो करतो तो. मी झाडू मारला नसता तर काय झालं असतं? त्यामुळे स्वच्छता करणारा मी सगळ्यात मोठं काम करतो याचा त्या कार्यासंबंधातलं गौरव. स्वच्छता ही अत्यंत श्रेष्ठ काम आहे. कम्प्युटर चालवणारा जेवढा मोठा सन्मान समजतो त्याच्यापेक्षाही सन्मान माझं अधिक आहे. असं जो जे काम करतो त्या कामासंबंधात त्यांच्या मनात कधीही जिगुप्सा भाव येता कामा नये. आम्ही बरीच लोक काय करतो, दुसऱ्यांची कर्म आहे ना त्याची प्रशंसा करतो आणि आपण करत असलेल्या कामाला किंमत देत नाही किंवा कमी लेखतो. असं कधीही कमी लेखू नये. भले काहीही काम करू, आम्ही सेवकांचं काम करतो, हो आम्ही आहोत, आम्ही करतो आणि हे गरजेचे. आम्ही जर नसतो तर हे सगळे जगले नसते. अशी आमची सन्मान पाहिजे आमच्या कर्मासंबंधात. आणि एवढं असून ईश्वराप्रती श्रद्धा भक्ती पाहिजे. असेल तर तो माणूस कुठेही अपयशी होणार नाही. किती कठीण काम असो, किती कठीण काम असो. तो कधी ना थंडी, ना ऊन, न वारा, न भूकंप, न काय असं कधीच म्हणणार ना.
प्रत्येक ह्याला तोंड देण्याची क्षमता त्याच्यात असणार. मी बघितले जगभरात अशी लोक कधीही मागे हटत नाही. आपण ऐकला दशरथ मांझी नावाचा माणूस बिहारमध्ये एकटाच डोंगर कापला. का? आपल्या पत्नीला घेऊन डोंगरात पलीकडच्या गावात दवाखान्याला जायचं होतं. त्याच्याकरता असा 20-22 मैल असा जे 2 किलोमीटर मध्ये गाव आहे त्याला डोंगर असा ओळसा घालून 20-22 मैल जावं लागतं आणि जातानाच तिची मृत्यू झाली. आणि तो ठरवला इथेच पाठीमागे रस्ता बनवेन म्हटला. कोणी मदत केली नाही त्याला. मुलगी होती घरात फक्त एक, ती स्वयंपाक आणत होती, लोकांच्यात मजुरी करत होता दुपारपर्यंत. मजुरीच्या पैशातनं संसार चालवायचा आणि दुपारनंतर रस्ता बनवायचं काम करायचं. दशकानुदशक लोक बेड्यात काढत होती, ही दगडाचा डोंगर काय तुटणार आहे का रे? तो म्हणाला का नाही तुटणार, करून दाखवतो म्हणाला. तुम्ही आजही जावा, दशरथ मांझींचं नाव बिहार मधले प्रत्येक घरात घेतली जाते. एकटाच माणूस डोंगर कापला प्रतिकूल परिस्थितीत. का? कामावर त्यांची प्रेम आणि निष्ठा होती, समर्पण होतात. मी केल्याशिवाय राहणार नाही. आपण ज्या होंडा गाडीत होंडा कंपनी बघतो, होंडा कंपनीचा मालक एक छोटासा सायकल दुकान चालवत होता. सायकल दुकान, सायकल रिपेरी करता करता पूर्वी बेरिंग नव्हते सायकलला, छोटी छोटी गोळ्या घालत होते. गोळ्या शिसाची गोळे बनवत होते. शिसाची गोळे ग्रीस मध्ये अडकवायचं आणि बेरिंग तयार करायचे. पहिल्यांदाच तो माणूस 4 व्हीलर साठी आणि 2 व्हीलर गाड्यांसाठी बेरिंग तयार केला. किम त्याचा नाव. हा किम बेरिंग तयार केला. टोयोटा कंपनीने एक जाहिरात दिली की आमच्या 4 चाकी आणि दुचाकी वाहनांना बेरिंग पाहिजे, सप्लाय करणारे कोण असतील तर अर्ज करा. सगळ्यांनी अर्ज केले, हाही अर्ज केला. याची बेरिंग पसंत पडला टोयोटाला. विचारले तुझा कारखाना केवढा मोठा आहे? माझं सायकल दुकान आहे म्हणाल. मग तो बनवून देणार कसं? देईन म्हणाला, मला ऑर्डर देऊन तरी बघा. ते म्हणाले नाही देणार. तुझ्याकडे जागा नाही मोठी, कामगार कोण नाहीये आणि रॉ मटेरियल काय नाही, खिशात पैसे नाहीये, तू काय करशील म्हणाले. असं मग मीच मोटर गाडी तयार करतो म्हटला. ती लोक म्हटली अरे सायकलचा बनवणारा तू आणि मोटार तयार करतोय. तो 2 व्हीलर पहिल्यांदाच तयार केला जगात, होंडाईचा. होंडा कंपनीचा पहिलं 2 व्हीलर त्यांनी तयार केला. स्वतःची बेरिंग वापरला आणि रस्त्यावर गाडी आणला. आणि तोच माणूस 4 व्हीलर तयार केला. आणि असं सहजतेने नाही झालं हे काम. फॅक्टरी टाकला पहिल्यांदा, दुष्काळ पडला. दुसऱ्या वर्षी महापूर आला. महापुरात फॅक्टरी वाहून गेली. पुन्हा उभं केला, भूकंप झाला. भूकंपात भुईसपाट झाली कारखाना. लोक म्हणाले कसं होणार? कसं होणार म्हणजे उभं करणार म्हणाल. उभं केला, 2 व्हीलर तयार केला, 4 व्हीलर तयार केला. आज जगभरात त्याच्या गाड्या धावतात. असा काय त्याच्यासाठी कोणी फुलांचे अंतरून टाकून ठेवलेले नव्हते. का? त्याची निष्ठा होती कर्माप्रती, प्रेम होतं आणि गौरव होता. मी करत असलेले काम हे अत्यंत सम्मानजनक कार्य करतो मी आणि लोकांना सम्मान मिळवून देणारा काम करतो मी. आणि
चिकाटी होती, समर्पण केलं, आज जगभरात हुंडाई का नाही होणार? परिस्थिती कशीही असू शकेल, पण एवढी असेल तर माणूस यशस्वी होतो आणि बुद्धिमान ठरतो असं म्हणा. असंच घडलंय एकदा. कधी कधी अपघाताने पण होऊ शकतं असं. एक राजा किल्ला बांधला, बाहेर किल्ल्याच्या बाहेर कंदक काढला, 30-40 फूट रुंदीचा आणि 10-20 फूट खोलीचा कंदक काढला. त्या कंदकातनं कोणी शत्रू भिंतीवर चढू नये म्हणून त्यात मगरी सोडल्या गेल्या आणि दरवर्षी स्पर्धा ठेवायचा. या मगरीच्या ही कंदक पार करून जो भिंतीवर चढेल त्याला सर्वोच्च पुरस्कार दिला जात होता. अख्खा भागातले तरुण तिथे येत होते, वर्षभर प्रॅक्टिस करत होते की या मगरीनं कसं चुकवायचं. सापडलं तर खलासच ना, मगर सोडतच नव्हते. आणि चुकवून कसं वर चढायचं याच्याकरता प्रॅक्टिस करून मुलं आले होते. आणि एकदा स्पर्धा झाली, एक मुलगा जो धावत आला सार 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 त्या मगरीच्या पाठीवर पाय देत 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 पटकन जाऊन पोचला आणि चढला किल्ला. सत्कार ठेवली त्याची. सत्कारात कोणतरी प्रश्न विचारला, तुम्हाला कसं काय जमलं हे? तो म्हणाला, मला कसं काय जमलं हे राहू द्या, मला ढकललं कोणी ते सांगा म्हणाला. ह्यांना ऍक्सिडेंटल हिरोज म्हणतात, ऍक्सिडेंटल लीडर्स म्हणतात ह्यांना. अशातनं सुद्धा निर्माण होऊ शकतात. त्याला आता अंदाज आला, आकस्मिक उभं राहिलेले हे लाखात एक असतात, लाखात एक. हे ऍक्सिडेंटल हिरो जे आहे ते लाखात एक असतात. पण छोट्या छोट्या गोष्टीतनं मोठे निर्माण करत जाणार. आणि याशिवाय कोणाचाही अवहेलना न करता सर्वांच्या प्रीतीला पात्र ठरतात आणि कार्यसिद्धीही करतात. राजा ते लोक बुद्धिमान समजले जातात, बुद्धिमान समजले जातात. आणि आम्ही आमच्या जीवनात अशा पद्धतीने जेव्हा कार्य करू, हे 2-4 गोष्टी सांगेन, अशी हजारो गोष्टी महात्मा विदुरांनी सांगितल्या. आम्हाला काही वर्ष लागतील महात्मा विदुरांचे नीती शतक पूर्ण करायला, शतक नव्हे नीतिशास्त्र पूर्ण करायला. एक एक शब्द आणि त्यांची इतकी निवडक आहेत. वेदव्यासाने समाज घडवण्यासाठी केलेली ही एक उत्तम कार्य आहे. आपणही भगवंताचरणी एवढीच कार्य प्रार्थना करू शकतो की हे भगवंता, आम्हाला आमच्या जीवनात ज्या काही गोष्टी वेदव्यासाने विदुरांच्या माध्यमातून महाराजा धृतराष्ट्राला ऐकवले, आम्ही धृतराष्ट्राच्या जागेवर आहोत असे समजून आम्ही करतोच आहोत. आता नाही असं नाही, आमच्यात कितीतरी मांजी आहे तिथे, दशरथ मांजी आमच्यात कितीतरी आहे. पण आम्ही दुसऱ्यांचं मान सन्मान करणं आम्हाला इतकं लवकर आवडत नाही. ते आवडलं गेलं पाहिजे, त्यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान. दुसऱ्यांचे मान सन्मान करायला मन खूप मोठं लागतो. स्वतःचा मान सन्मान करून घ्यायला काही लागत नाही, थोडा पैसे खर्च केले की सगळेच होते. दुसऱ्यांना मोठं म्हणायला मन खूप मोठं लागतो आणि त्याच्यात तरी आम्ही सगळेजण कंजूस आहोत. दुसरा कोणाला जातोय तर वडायचा कसा पाय धरून, ह्याच्यात एक्सपर्ट होतो असं नाही. विदुर म्हणतात आपण सगळ्यांना प्रेम, प्रीती, विश्वास
देणं आवश्यक आहे, परस्परांचा सन्मान करणं आवश्यक आहे आणि ती सन्मान करण्याची आणि कठीण कार्यसुद्धा चिकाटीने पूर्ण करून, अध्यात्माची साधना ही अशीच आहे. ध्यान असो, पूजा असो, योग साधना असो, हे काय साधी नाही. अशीच कोणाला कठीण वाटतात, कोणाला सोपं वाटतात, पण केल्याशिवाय होत नाही. हे सर्वही साध्य करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू आणि भगवंत सर्वांना देव, हे गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्ध सद्गुरुनाथ भावराजाय नमः. राजा